की आम्हाला धाकधपट दाखवून तिथे पूल करायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्याचा निश्चितपणे विरोध करू। आमची गडकरींना हात जोडून विनंती आहे, आम्ही नम्रतेने सांगतोय शेवटी करायचे जनते हितासाठी करायचंय। शक्तीपीठ बदलला तुम्ही आणि करत असेल सर्वसामान्यांना तुम्ही त्रास का देताय? प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचा संसद खुर्द संसद बुद्रुक झाली, प्रत्येक गावात भिंत झाली, वर्षातनं एकदा पालखी येते, त्यासाठी तुम्ही शेकडो वर्ष राहणारी माणसं त्याच्या गावची विस्थापित करतात कशाला? हा कुठे विकास आहे? हा विकास नेमका कोणाचा आहे? हा विकास चाललाय कशाचा? आणि विकास मध्ये कुठे मोठ्या लोकांची जमीन गेलेली दिसत नाहीत, सर्वसामान्याचं भरला जातोय। आता कारखान्यापुढचं आपण पाहिलं 70 वर्ष कारखान्यात झाली। महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने रस्त्यावर आहेत, एक राहुरीचा आणि एक छत्रपती। आदरणीय अजितदादा 1 नोव्हेंबरला गैरसंघाचे आले होते, त्यावेळी सगळ्यांच्या वतीने मी म्हणणं मांडलं होतं की दादा हे त्वरित रद्द झालं पाहिजे। हे जर झालं तर पुढची 100 वर्ष जनता तुम्हाला विसरणार नाही। आदरणीय दादांनी ते शब्द दिला होता की होऊन देऊ नका, आणि हे कशा पद्धतीने होऊन देऊ नका मी गडकरींशी बोलतोय तसं त्या पत्रात लिहिले। गडकरींना मी सकाळी ते सांगितलं, आता सांगितलं, त्यांनी तर ऐकावं, अभ्यास करू नये। मी तांत्रिकदृष्ट्या बघतो म्हणले। मला वाटतं पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणायचे की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे। अधिकारी कारण नसताना काही तांत्रिक बाजू काढतायत। हे अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी तर जिथे गरज आहे तिथं पूल केले नाहीत, तिथं मात्र चौफेर रस्ते केलेत आणि नको तिथे पूल घातलेत। हे नेमकं कोणाला हित चाललेलं आहे? त्या बाबतीत जर आमची आजही विनंती, माझी हात जोडून विनंती गडकरी साहेबांना, केंद्र राज्य शासनाला, हे नाही झालं त्या कारखान्याचं जरी भिंत जरी बाबांनो माझं वय 70 आहे, पुढची पिढी आहे, ह्या पिढीचं पुढचे 100 वर्ष न भरू नुकसान होईल पूल झालं तर। हे मागच्या बाजूनी मी तिथल्या बरेचशे शेतकऱ्यांशी बोललोय, सगळ्यांची तयारी आहे। तिथं आमच्याच मागितले दोन जात सगळे त्यांनीही तयारी दाखवलेली, त्यांच्या वस्तीवर रस्ता जाऊन द्यायची। अजून काय पाहिजे? किंवा पलीकडे घ्यावी ना। आणि जे माझं म्हणणं समजा इथं हे झाले ना, इथलं जे स्ट्रक्चर झाले हे जर शासनाचं नुकसान होत असेल, हा जो खर्च झालेला आहे तो खर्च छत्रपतीचा स्वाभिमानी सभासद दर टनाला पैसे देऊन भरून द्यायला तयार आहे, असं तुम्हाला सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो। हे रद्द झालंच पाहिजे असं माझं मत आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।